नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. दिनांक 10 ते 13 डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. दरम्यान थंडीची लाट आणि वातावरणात कोणता बदल होतो त्याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. सध्या परिस्थिती पाहायला गेलं दुपारची म्हणजे साधारण 3-4च्या सुमारास पाहायला गेलं तर पालघर, नाशिक, मालेगाव आणि इकडे बीडच्या पश्चिम साईडला बीड परिसरात ढगाळ व हलक्या थेंबा देणारे ढग होते. उर्वरित भागामध्ये पाहायला गेलं लोणार, नांदेडच्या बीड आणि नांदेडच्या मध्ये सुद्धा एखादा पावसाचा ढग, हलक्या पावसाचा ढग होता. लोणार, पुसाळ, आदिलाबादपर्यंत ढगाळ हवामान परिस्थिती होती. तसेच पंढरपूर, सोलापूर, जतपर्यंत सुद्धा हलक्याच्या पावसाची ढग त्याची निर्मिती झालेली होती. सध्या परिस्थिती पाहता मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नागपूर, नांदेड ह्या भागात, सुरत ह्या भागातून उंचावरचे ढग आता सध्या दिसत आहेत. आणि इकडे समुद्रातून पाहता समुद्रात एक साधारण सिस्टीम तयार होताना दिसते. त्यामुळे वातावरण चेंज होतोय आणि अरबी बंगालच्या उपसागरामध्ये पावसाची वातावरण निर्मिती झालेली आहे. सध्या उत्तरेकडून कोरडे वाऱ्याचा प्रभाव सांगली म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचायची शक्यता आहे. सांगली, विजापूर, गोकाक, पणजीपर्यंत, गोव्यापर्यंत एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र आहे. आणि उद्यापर्यंत सांगली पार करून कर्नाटकामध्ये सुद्धा कोरडे वारे पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच इकडे श्रीलंकेच्या खाली एक नवी सिस्टीम तयार होते आणि ती सिस्टीम कितपत प्रबळ होते, श्रीलंकेच्या खाली दूरवरती आहे ते, त्या ह्याच्यात त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. सध्या पावसाचा विचार करायला गेला तर श्रीलंकेच्या खाली जी सिस्टीम तयार होते त्याच्या अवतीभोवती पावसाची ढग आहेत. 24 तासामध्ये चेन्नई जे दक्षिण भागातून तामिळनाडूच्या पावसाची शक्यता आहे. भारतात त्याचा कुठलं म्हणजे थोडासा परिणाम दक्षिण बाजूला दिसून येत आहे. भुवनेश्वर, कोरबा, हैदराबाद ह्या भागाला पावसाची म्हणजे साधारण हलक्या पावसाची ढग दिसणार आहेत. उर्वरित नांदेड, सोलापूर, सांगली, हैदराबाद ह्या भागात ढगाळ हवामान परिस्थिती क्वचित राहणार आहे. वातावरण कोरडं झाल्यामुळे थंडीची लाटसुद्धा यायची शक्यता आहे. सोलापूर, सांगली, पणजी, हुबळी ह्या पट्ट्यातसुद्धा थंडीची लाट येऊन पोचण्याची शक्यता आहे. आणि 48 तासात पाहायला गेलं किंवा 2-3 दिवसात पाहायला गेलं तर वेल्लोर, तिरुचिरापल्ली, कोयमुत्तूरपर्यंत त्या सिस्टीमचा प्रभाव दिसून येणार आहे. बेंगलोर म्हणजे दक्षिण कर्नाटकपर्यंत, हुबळी म्हणजे कर्नाटकाच्या दक्षिण मध्यपर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे. इतरत्र पाहायला गेलं तर सांगली, सोलापूर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला कोल्हापूर, सिंधुदुर्गपर्यंत ढगाळ हवामान परिस्थिती हलक्याच्या पावसाची शक्यता पण वर्तवण्यास म्हणजे शक्यता दाखवत आहे. आणि तिथून पुढे 13 तारखेच्या आसपास 13-14 ते 12 ते 13 तारखेपर्यंत ती सिस्टीम थोडीशी प्रबळ होणं चेन्नई, वेल्लोर, तिरुचिरापल्ली, बेंगलोर, कोयमुत्तूर ह्या भागात ती येऊन पोहोचणार आहे. मग 13 तारखेनंतरचा अपडेट आहे ते पुढं आपण देऊच. त्यावेळी परिस्थिती निर्माण काय होणार आहे, वादळ होईल किंवा नाही होईल, तिचे अपडेट आपण रोजच्या रोज देतच असतो. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यावेळी हुबळी म्हणजे सांगली कर्नाटकाच्या उत्तर भागातून हैदराबादपर्यंत एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. आणि हैदराबाद ते जगदलपूर, विशाखापट्टणम, नागपूर, अकोला, रायपूर ह्या भागातून, चंद्रपूर ह्या भागातून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. आणि भुवनेश्वर, विशाखापट्टणम ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्मिती होणार आहे. त्यावेळी वाऱ्याची दिशासुद्धा बदलणार आहे. आता सध्याला कोरडी वारे उत्तरेकडून आहेत, त्यावेळी आग्नेय दिशेतून वारे होणार आहेत व दक्षिण दिशेकडे उत्तर महाराष्ट्रात जाणार आहेत. साधारणतः सोलापूरपासून ते परत पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाण्याची दिशा दाखवत आहे. त्यामुळं वातावरणात चेंज होणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून घेतलं सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.